नमस्कार, करण ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत. मी तुमचा मित्र करण. तर मी आज कुरोळी फाट्यावरती आलेलो आहे. आमच्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. कारण मला करायची होती आज कटिंग, त्यामुळे मी आलो. तर बघू शकता माझ्या मागे कटिंगचं दुकान आहे. तिथं थोडंसं हॉटेल आहे, तिथं हॉटेल आहे आणि हा फाटा आहे. बघू शकता, हा माझ्या मागे जे दिसतंय ते कटिंगचं दुकान आहे. तर बघा, हा आमचा ज्ञानेश्वर जाधव, हा इथला कटिंग करतो दादा, नावी दादा. हे बघा, हा त्याचं दुकान. तर म्हणतोय की गर्दी आहे, बघू शकता. तर पण काय करणार आता, गर्दी म्हणल्यानंतर बसावं लागेल शांतपणे. तर तो म्हणे की गर्दी आहे त्यामुळे बसलो. तर थोडी कटिंग वाढली होती, कटिंग पण करायची होती, दाढी पण करायची होती. तर बघूया आपला नंबर कधी लागते ते. तर मित्रांनो, तर आपली कटिंग झालेली आहे. तर आता आपण चाललो आपल्या घरी, गावाकडं. म्हणजे आता सध्या गावाकडं. तर हा बघा आमच्या गावाकडे जाणारा रस्ता, आजूबाजूला जंगल आहे त्याच्यामुळं, आणि रस्ता पण बघू शकता किती बेकार आहे रस्ता. खड्डे रस्ता, खड्डे झालेले आहे. तर आपण कटिंग करून आंघोळ करून आता चाललो मी शेतात. तर बघू शकता, उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे बघा शेतातली आजूबाजू, म्हणजे माझं गाव बघू शकता. माझ्या पाठीमागं गाव दिसते. तर हे आता मी चाललो शेतात. तर शेतात एवढ्या उन्हात जाण्याचं कारण आहे, शेतात आहे माझ्या भाजीपाल्यामध्ये आमच्या भेंड आहे, चवळी आहे शेतात. तर त्याच्यासाठी कसं जंगल भागाकडे शेत आहेत, जंगलाला लागूनच शेत आहे. त्यामुळे जंगलातून वानेर येण्याची भीती आहे. वानेर जर शेतामध्ये आले तर सगळा भाजीपाला खाऊन टाकतात. त्याच्यामुळे आपल्याला भाजीपाल्यासाठी राखण करायसाठी जाणत लागते. तर बघू शकता कसं, आता उन्हाळ्याचं सीझन असल्यामुळे हे बघा माझं गाव आहे पाठीमागं दिसतंय. माझं गाव आहे कारण आता शेतामध्ये तर काही राहिलं नाही, लोकांनी पूर्ण नांगरून शेत ओके करून ठेवले. तर बघू शकता, आता मी तुम्हाला माझ्या समोरचा व्ह्यू दाखवतो. तर बघा, आता आमच्या शेतातला हा पैदल जाण्याचा रस्ता, आजूबाजूला माळ वगैरे आहे. म्हणजे सरासरी आमचा भाग हा जंगल भागच आहे. बंदी पैनगंगा, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात भाग येतो हा. बघू शकता रस्ता, म्हणजे पायी वाट आहे, जास्त काही मोठा रस्ता नाही आहे, पायी वाट आहे. समोरच तुम्हाला दिसतं डांबर रस्ता आहे. तर डांबर रस्त्याला लागून डांबर रस्ता दिसतो. हे माझ्या हातात पाण्याचा डब्बा आहे. शेतामध्ये गेल्यानंतर पाणी पिण्यासाठी ठेवला आहे. तर हा बघू शकता डांबर रस्ता. तर हा रस्ता इकडे सरळ जाऊन इकडे डाव्या साईडला वळतो, आणि हा सरळ रस्ता जातो नदीला, आणि डाव्या साईडला रस्ता जातो डोंगरगावला. 2 किलोमीटर अंतरावर डोंगरगाव नावाचं गाव आहे. बघू शकता, ते माळ दाखवला होता तिकडे, त्याच्या पाठीमागेच आहे. हे बघा कसं आता हे प्रदेश, हे रान आहे, साधारण बरडाचं रान आहे. काय असं काय मातीचं रान नाही आहे. बघू शकता कशी मोठी आहे, लांब, म्हणजे जास्त बरडाच, म्हणजे आमच्या इकडे तर याला बरडच म्हणतात. बघू शकता बरडावरची पलाटी जी पूर्ण आता वाळून गेलेली आहे. तर चाललो आहे आता मी शेतात. बघू शकता ही पलाटी, म्हणजे कापूस वेचल्यानंतर जी पलाटी असते ती उपटतील. पुढच्या महिन्यात काय याला उपटून टाकतील लोक. याला नंतर उपटून, म्हणजे पुढच्या महिन्यात उपटून जाळून वगैरे, म्हणजे पेरणीसाठी रान तयार करावं लागतं त्याच्यासाठी. बघू शकता हे रस्ता सरळ त्या जे आपण हायवे डांबर रस्ता आलो होतो त्याच्यावर जाते, आणि इकडे डाव्या साईडला तिथं जातो आमच्या शेताकडे. तो माळ दिसतंय ना, त्या माळाच्या थोडं अलीकडे, म्हणजे तिथे थोडं हिरवं दिसतं ना अलीकडे ज्वारी, तिथं आहे आमचं शेत. तर आता मी एवढ्या उन्हात आलो आहे. हे बघा लिंबाचं झाड आहे माझ्या पाठीमागं. तिथं थोडं म्हणजे कसं ऊन लागायला, तर त्याच्यामुळे थोडं सावलीला उभं राहिलो. तर डायरेक्ट आता चाललो शेतात. माझ्या जवळच होतं तिथे शेत. ते बघू शकता, ते लिंबाचं झाड दिसते, ते माझं शेत. आणि आजूबाजूला फुलशेंग वगैरे, म्हणजे आमच्या शेजाऱ्याचे वावर आहेत. बघू शकता इथं पण ज्वारी आहे. दाखवतो तुम्हाला पुढे. म्हणजे बघा इथं ज्वारी, आणि हा जो हिरवा दिसतो तो भुईमुग आहे. बघू शकता म्हणजे हे जनावराचं वैरण आहे. जनावरांसाठी, म्हणजे आमच्या इकडे मला कडबा, हिरवा कडबा, कारण आता उन्हाळ्याच्या जनावराला खायला काही नाही ना, त्यामुळे हे बघू शकता आमच्या शेजाऱ्याचं शेत आहे. चालू आहे आपण शेतात आपल्या, म्हणजे जवळच आलं का 10 मिनिटाचा रस्ता आहे. बघू शकता इथे थोडं, म्हणजे त्याच्या शेतातली विहीर कचली होती त्याला, त्याचा मातीचा डग आहे तो. त्याला विहिरीपासून समोरच आहे विहीर माझ्या. बघू शकता लाकडं त्याला जमा केलेलं
यावर्षी आमच्या भागात ज्वारी खूप आहे, प्रमाणात जास्त प्रमाणात ज्वारीचं पीक घेतलं जातं इकडे, उन्हाळी ज्वारी. बघू शकता माझ्यासमोर ज्वारी आहे. कणीससुद्धा मस्त मोठं कणीस भरलं इथं. बघू शकता कोणती ज्वारी आहे ती माहीत नाही आपल्याला. बहुतेक ज्वारी मस्त आहे मात्र दिसतंय बघा कणीस किती भरलं आहे तिचं. म्हणजे इथूनच रस्ता आहे, कणीस बघू शकता किती भरलं आहे तिचं. ज्वारी हा जे दिसतोय पाऊलवट म्हणजे जरासं वेरेवट आहे. तर बघू शकता आता मी आलो माझ्या शेताच्या जवळजवळ तो दिसतोय तो झोपडं, ते माझ्या शेतातली झोपडी आहे. तर चाललोय आता आपण मस्त आरामशीर आता जायचं शेतात. वाहनेर वगैरे हत्याकाते तिकडे जर असतील तर हाणावं लागतील. ते बघू शकता माझी विहीर पण दिसते तिथली. आणि माझी झोपडी आहे इथून रस्ता सरळ माझ्या झोपडीपर्यंत जातो. तर आपल्याला तिथे नाही जायचं, आपल्याला पहिले जायचं आहे. पहिले सावलीला थोडंसं उभं राहायचं. बघा शिंगाचं झाड आहे इथं माझ्या शेतातलं, या झाडामध्ये थोडंसं उभं राहायचं. आणि याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे पाणी काढायला. म्हणजे आपण जे डब्बा आणला होता त्या डब्यात आपल्याला पाणी भरायचं आणि आपल्याला ते पाणी आपल्या झोपडीमध्ये ठेवायचं. तीळ आहे म्हणजे इथं जास्त थोडंसं गवत झालं होतं, ते गवत बायाला पाणी काढून टाकलं. त्याच्यामुळे दिसते बायाला निघतानी नाही का ते जरा तीळ काढून टाकलं. आमच्या शेतातला तीळ साधारण बरा आलेला आहे, साधारण बरा आहे, जास्त काही खराब पण नाही. बघू शकता माझ्या शेतातली पाणी पण भरपूर आहे विहिरीला. बघू शकता आमची कळशी पण विहिरीमध्ये पडलेली आहे. तिला काही काढणं व्हायला झाले, बघूया होईल तर तिथून काढणं. तर आपण आता काय करू, इथं हा डब्बा इथं ठेवूया आणि विहिरीतून पाणी काढण्यासाठी आपल्या झोपड्यावरून बकेट ठेवूया. याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी आपण एवढ्या उन्हात शेतात आलोय भाजीपाला त्याच्याकडे जाऊया. बघू शकता माझ्या आईने पालक लावली आहे. पालक म्हणजे थोडीशी डाळ भाजी खायला चांगली असते, त्याच्यामुळे ती वापरासाठी लावली. इथं बघा इथं मी मेथीची भाजी टाकली होती ती आता विकून संपलेली आहे. बघू शकता हे आमची चवळी पण आलेली आहे. शेंगा दिसते, भेंडच झालं. बघू शकता भेंडी पण आलेली आहे, थोडी भेंडी पण दिसते. आता ती भेंडी तोडायलाच आलेली आहे. तर आज संध्याकाळी आपण भेंडीची पण तोडणी करणार आहोत. बघू शकता भेंडी पण लांब झालेली आहे. जवळपास भेंडीचे जास्त काही नाही, 3 तास आहेत लांबीचे तिथपर्यंत. मी बोट दाखवले तिथपर्यंत. आणि ही इकडे बाजूला चवळी आहे, ही मोहरीची पालवी. आणि ही इथं बघा आवऱ्याचा वेल आहे. इथं हा आवऱ्याचा वेल हा पावसाळ्यात लावला होता माझ्या आईने. तर ते काय आता हे बघा वांग्याची झाडं थोडे लहान आहेत. वांग्याची झाडं आहेत हे म्हणजे कळीवर वांग आहे. कसं बघा टमाट्याची झाडं, याला पण टमाटे लागलेले आहेत. टमाटे लागायले किंवा लागले हे ते थोडेसे भेंडे लहान आहेत भेंड्याची झाडं. कारण कसं गवत जास्त झालं होतं त्याच्यामुळे. हे बघा आमचं तीळ तिथपर्यंत चितपर्यंत हिरवं दिसते ना, तिथपर्यंत माझं शेत आहे. बघू शकता आपली चवळीमध्ये पाईप टाकलेली आहे. आपली पाईपलाईन आहे. पाईप आहे बघा. आंब्याचं झाड, हे आंब्याचं झाड वाढत का नाही याचं काही माहीत नाही आपल्याला. याला काय कोणता रोग आला ते कळणार झालं आपल्याला, कारण पाणी पण खराब झाले याचे. हे बघा पाईप आपले. हे बघा इथे लिंबोणीचं झाड आहे, माझ्या आईने लावलेलं लिंबोणीचं झाड आहे. साधारण लहान आहे. हे बघा आपलं झोपडं बघू शकता तुम्ही. झोपडं म्हणजे शेतात आता काय शेतकऱ्याच्या शेतात काय राहणार आहे झोपडं कशासाठी. तर हे बांधलं होतं आम्ही बघा झोपडीला. दार पण आहे, दार पण मस्त आहे आपल्या शेताला. म्हणजे जुन्या घराचं दार होतं. बघू शकता तुला दार पण आलं झोपड्याच्या घरात. गरमी राहिली थोडं बसून घ्या म्हणजे कसं आता आपण झोपडीत आलो त्याच्यामुळे म्हणजे गरमी राहिली त्याच्यामुळे तर कसावं लागते. तर बघू शकता आता म्हणजे बाहेर बघा किती ऊन तपायलं आहे. त्याच्यामुळे आता थोडंसं झोपडी दिल्याच घेऊया. नंतर आपल्याला जायचं आहे पाणी भरायला बकेट घेऊन. तर बघू शकता इथं अटकवलेली बकेट आहे. तर बकेट आपल्याला काढायची आणि बकेट घेऊन जायची. बकेट काढायची, बकेट घेऊन जायची. बकेट घेऊन त्याच्या आधी आपल्याला मग नंतर इथे येऊन बसायचंच काम आहे आपल्याला. फक्त इथून आपल्या भाजीपाल्यावर लक्ष बरोबर दिले जाते. तिथून आपल्याला इथून भाजीपाल्यावरती लक्ष द्यायचं आहे. तर बघू शकता ही जी बाहेर लटकवलेली आहे याच्या पाठीमागे बकेट आहे आपली. ती बकेट तिथली सोडायची आणि विहिरीत घेऊन जायची. तर बघा आपण बकेट सोडलेली आहे आणि आता आपण बकेट घेऊन चाललो. बघू शकता त्या ठिकाणी मी तर झोपडीत आहे, पण बाहेर तर आता या उन्हापासून आपल्याला आपलं रक्षण करण्यासाठी आपण आणलेलं आहे टावेल. तर आपण बांधूया आता टावेल. तर बघा मी बांधतो डोक्याला टावेल, कारण उन्हापासून रक्षण करायचं म्हणल्यानंतर डोक्याला तर काहीतरी बांधावंच लागेल. तर बघू शकता शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे.
बांधणार झालो. बघू शकता म्हणजे बांधलो आणि हा आता बकेट घेऊन चाललो विहिरीवरती जाण्यासाठी. चला आपण निघलो शेडच्या म्हणजे आपल्या झोपडीच्या बाहेर. बघू शकता रस्ता सरळ रस्ता जातो आपल्या डायरेक्ट विहिरीवरती जायचं पाणी काढायचं. बघू शकता आपला तीळ म्हणजे आता 15 दिवसात कापणीलाच येतो, कापायला लागतो कारण हे हवेनं पडलेलं आहे. तीळ म्हणजे साधारण वाढलेला होता त्याच्यामध्ये हवा आली होती. त्यावेळेस ज्यावेळेस तिळामध्ये गवत झालं होतं त्यावेळेस हे गवत काढून ठेवून द्यायचं राहिलं तसंच नंतर कधी फेकता येते. बघू शकता आपला तर आता विहिरीवरती हा डब्बा तर मी पाणी घेऊन आलेलं आहे शेडमध्ये कारण ऊन खूप तपायला त्याच्यामुळे मी आता बसलो इथं बाहेर. तर इथं बसलो इथं बघा माझ्या बाजूला दिसतं चारा तुम्हाला. तर चारा कसं असते तर चारा म्हणजे जंगल लागूनच आहे ना त्याच्यामुळे मी चारा आणले होते परवा जायची 2 दिवस झाले होते. आता चारा नाही तर हे आता वाळलेत खाण्यासाठी मस्त लागतात हे. बघून खायला पण खायसाठी चांगले असतात म्हणजे ज्यावेळेस ते काळे असतात पिकलेले असतात त्यावेळेस खायला बरे असतात. बघू शकता तर आपण गेलो होतो ना सकाळी कटिंग करायला तर साधारण चांगली केली कटिंग. तसं मी नेहमी तिथंच कटिंग करतो. बरी केली, छान केली. दाढी पण केली. दाढीला थोडा कट वगैरे मारला. सगळं व्यवस्थित आहे. दाढीला कट वगैरे पण मारला. हे आमच्या इकडे याला चारा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते नाही माहीत आपल्याला. तुम्ही कुठून व्हिडिओ पाहिलेले असेल तिकडे त्या भागात कोणत्या भागात त्याला काय म्हणतात ते नाही माहीत. हे बघा इथं टाकलेले आहेत हे वाळून गेली पूर्ण झाडं म्हणजे याला 2 दिवस झाले ना आणून त्याच्यामुळे हे थोडं वाळून गेलं, काळी झाली याची पूर्ण. कारण आम्ही ज्यावेळेस आणले होते त्यावेळेस पूर्ण हिरवेगार होते त्यावेळेस खाल्ले. तर पुन्हा चला बाय. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.